कंट्रोल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय भरती, नागपूर शिपाई भरती पेपर आहे मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मागच्या वर्षी तुम्हाला जो पेपर आलेला होता त्याबद्दल आपण काही क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. चला मग आपण स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, एडस हा रोग कशामुळे होतो? एडस हा रोग कशामुळे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, विषाणूमुळे होतो हा एडस रोग. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, विटॅमिन डी. हाडाच्या निकोप वाढवण्यासाठी विटॅमिन डीचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त हत्ती आढळत असतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, यापैकी कोणी नाही. तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. प्रश्न क्रमांक 5, इन्शुलिनचा कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, मधुमेह. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होत असतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तारा वापरतात? विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तारा वापरतात? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे, टंगस्टन हे वापरले जातात. प्रश्न क्रमांक 7, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, पचन संस्थावर घातक होतो. प्रश्न क्रमांक 8 आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, लहान मेंदू. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम हे लहान मेंदू करत असतो. प्रश्न क्रमांक 9 आहे, चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, महाड येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10, मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? तर मध्यरात्रीचा सूर्य हा नॉर्वेला उगवत असतो. प्रश्न क्रमांक 11, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कराड. कराड येथे आहे यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ. प्रश्न क्रमांक 12 आहे, झाडाचे वय कशावरून ठरवतात? झाडाचे वय कशावरून ठरवतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, झाडाच्या बुडाच्या आतील वर्तुळावर. प्रश्न क्रमांक 13, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, येवला. नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, येवला या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरत नाही. प्रश्न क्रमांक 15 आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर प्रश्नाचे ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश होत नाही संसदेमध्ये. प्रश्न क्रमांक 16 आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कळसुबाई शिखर हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि याची 1646 मीटर लांबी आहे आणि ते अकोला या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणते गाव कृष्ण पंचगंगा नदीच्या संगमावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, नरसोबाची वाडी. प्रश्न क्रमांक 18 आहे, गंगा नदीच्या सर्वात मोठी उपनदी कोणती? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 20,
गोलकोंडा खान्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रात कडाडलेला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचाका करणे. प्रश्न क्रमांक 23 आहे, संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी केरळ राज्य. प्रश्न क्रमांक 24 आहे, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे तुळजापूर हे धार्मिक स्थान. प्रश्न क्रमांक 25 आहे, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक वन दिवस हा 21 मार्च रोजी साजरा केला जातो. 21 मार्च रोजी. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणती संख्या 6ने विभाजक आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 150 6ने विभाजक आहे. प्रश्न क्रमांक 27, पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी पत्रकीर्ती हे पत्रकार शब्दाचे स्त्रीलिंग रूप आहे. प्रश्न क्रमांक 28, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य या शब्दाचा प्रकार आहे गुणविशेषण, म्हणून त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी गुणविशेषण. प्रश्न क्रमांक 29, जे जे महाराष्ट्र माझा, जे जे महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राजा बडे यांनी जे जे महाराष्ट्र माझा हे गीत लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, सध्या भारतातील नौदलाचे प्रमुख कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी ॲडमिरल आर हरिकुमार हे आहे. ॲडमिरल आर हरिकुमार ही आहे. मित्रांनो, सध्या कोण आहे हे नक्की कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका. आतापर्यंत आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट, बॉम्बे कोर्टचे खूप प्रश्न टाकलेले, तुम्ही एकदा तो व्हिडिओ बघून घ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन.